नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमटा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एका प्रायव्हेट संस्थेवरती 100% ग्रँट असलेली शिक्षकाची जागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। तुम्ही जर एखाद्या संस्थेवरती इच्छुक असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओला पाहत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। नोटिफिकेशन बेलला प्रेस करून ऑलवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून यानंतर जितके व्हिडिओ अपलोड होतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल। चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहू संपूर्ण माहिती। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती महात्मा फुले ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ शेकापूर, तालुका कंधार, जिल्हा नांदेड यांच्या अंतर्गत जी शाळा चालवल्या जाते शेकापूर इथे महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेकापूर, तालुका कंधार, जिल्हा नांदेड इथे जी संस्था आहे त्या संस्थेला 100% ग्रँट आहे आणि त्या ग्रँटवरती काही शिक्षकाची जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर तुम्ही ते पाहू शकता। त्यामध्ये त्यांनी पदाची माहिती, पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, विषय, अनुदानाचा प्रकार आणि प्रवर्ग याची संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण जर इच्छुक असाल तर नक्की तुम्ही ते मुलाखतीसाठी जाऊ शकता किंवा आपल्या एखादा मित्र किंवा मैत्रिणी यांना हा व्हिडिओ शेअर करून त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचू शकता। तसेच इतर सोशल मीडियावरती हा व्हिडिओ सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून जे इच्छुक आहेत, गरजू आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचेल। त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करून लगेच शेअर करून टाका। त्यामध्ये पहिलं पद आहे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक। क्वालिफिकेशन मागितलेलं आहे त्यांनी MSc BEd, विषय आहे फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र। एक जागा आहे, 100% ग्रँट आहे। ही जागा आहे OBC, NTB, SBC आणि EWS या चारीपैकी एकाला ही जागा ग्रँट केली जाऊ शकते। त्यानंतरचं पद आहे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक। शिक्षण मागितलेलं आहे MA BEd, विषय आहे मराठी। एक जागा आहे, 100% अनुदानित आहे। OBC, NTB, SBC, EWS यापैकी एक उमेदवार त्यांनी घेऊ शकतात। त्यानंतरची जागा आहे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक MSc BEd मॅथमॅटिक्स म्हणजे गणित या विषयासाठी जागा आहे। एक जागा आहे, 100% अनुदानित आहे। OBC, NTB, SEBC, EWS याच्यासाठी ही जागा त्यांनी राखीव ठेवलेली आहे। त्यानंतरचं पद आहे सहशिक्षक BA/MA BEd मराठी सब्जेक्ट आहे। एक जागा आहे, 100% अनुदानित। OBC, NTB, SEBC, EWS यांच्यासाठी ही जागा त्यांनी राखीव ठेवलेली आहे। त्यानंतरचं पद आहे सहशिक्षक BA/MA BEd, विषय आहे भूगोल किंवा इतिहास। एक जागा आहे, 100% अनुदानित आहे। OBC, NTB, SEBC, EWS यासाठी त्यांनी ती जागा राखीव ठेवलेली आहे। त्यानंतरचं पद आहे सहशिक्षक BSc BEd, विषय आहे गणित। एक जागा आहे, 100% अनुदानित। OBC, NTB, EWS, SEBC यासाठी ती जागा त्यांनी राखीव ठेवलेली आहे। तर त्यानंतरचं पद आहे सहशिक्षक BSc BEd, विज्ञान विषयासाठी जागा आहे। एक जागा आहे, 100% अनुदानित आहे। OBC, NTBC, SEBC, EWS यासाठी ती जागा त्यांनी राखीव ठेवलेली आहे। त्यानंतरचं पद आहे सहशिक्षक BA किंवा MA MPed हिंदी, एक विषय, एक जागा आहे, 100% अनुदानित आहे। OBC, NTB, SEBC, EWS यासाठी जागा त्यांनी राखीव ठेवलेली आहे। त्यानंतरचं शेवटचं पद आहे सहशिक्षक, यासाठी त्यांनी HSC किंवा BA किंवा DEd किंवा DTEd इंग्रजी माध्यम जर तुमचं असेल तर तुम्ही इथे मुलाखतीसाठी जाऊ शकता। एक जागा आहे, 100% अनुदानित आहे। OBC, NTB, SEBC, EWS यासाठी त्यांनी ती राखीव ठेवली आहे। तर यासाठी त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना कोणत्या आहेत ते तुम्ही पहा। यामध्ये त्यांनी 1 क्रमांकाची सूचना दिली आहे, BA BEd जागेला MA BEd ला प्राधान्य देण्यात येईल। जर BA BEd ची जागा आहे त्या जागी जर MA BEd वाला कोणी आलं तर त्यास त्यांनी प्राधान्य देतील, म्हणजे MA BEd वाल्याला आधी घेतील, त्यानंतर BA BEd चा विचार केला जाईल। BSc BEd च्या जागी MSc BEd ला त्यांनी प्राधान्य देण्याचे सांगितलेलं आहे। 2 जागा महिलांसाठी राखीव आहे आणि तुमची जी मुलाखत आहे ती 23/12/2024 रोजी सकाळी 10 वाजता मुलाखत त्यांनी आयोजित केलेली आहे। मुलाखतीचा पत्ता त्यांनी इथे दिलेला आहे, महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेकापूर, तालुका कंधार, जिल्हा नांदेड इथे त्यांनी मुलाखतीचं आयोजन केलेलं आहे। तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करून माहिती घेऊ शकता। तर तुम्ही जर इच्छुक असाल तर नक्की तुम्ही या शाळेला जाऊन मुलाखत देऊन येऊ शकता। 100% अनुदानित जागा आहे। याची माहिती तुम्ही जिल्हा परिषद नांदेड येथून काढू शकता। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो। तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। यावरती मी प्रत्येक अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।